अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास गावात गुरुवार दिनांक 22 मे रोजी 9:15 वाजता भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला झाला। यामध्ये धर्मेंद्र नंदकुमार राणे वय वर्ष 36 राहणार आवास यांचा मृत्यू झालाय, तर विवेक नंदकुमार राणे, विश्वास नंदकुमार राणे आणि करुणा नंदकुमार राणे या तिघांना गंभीर जखमी करण्यात आले। त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी देवेंद्र म्हात्रे, अंकित राणे, शुभम पाटील, वैभव म्हात्रे, पूनम म्हात्रे आणि सिया म्हात्रे या 6 जणांवर गुन्हा दाखल करून या 5 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक नंदकुमार राणे वय वर्ष 34 व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या 4 व्हीलर गाडीमध्ये पावसाचे पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ती लावत होते। यावेळी संशयित देवेंद्र म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम पाटील, वैभव म्हात्रे, पूनम म्हात्रे आणि सिया म्हात्रे यांनी चाकू, सुरा आणि तलवारीसह तेथे येऊन शिवीगाळ करून मागील भांडणाचा मनात राग धरून भांडणास प्रारंभ केला। यातील संशयित आरोपी वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास राणे वय वर्ष 32 यास पकडून ठेवून संशयित आरोपी देवेंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकवून खून केला। तसेच फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास धर्मेंद्र यास सोडविण्यास गेले असता संशयित आरोपीत शुभम पाटील यांनी विश्वास यास पकडून अंकित राणे यांनी ठारच मारतो असे बोलून त्याच्या छातीत देखील चाकू भोसकवला। फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून संशयित आरोपी सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला। त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरिता आली असता पूनम म्हात्रे हिने विवेक नंदकुमार राणे यांच्या आईला मानेवर सुरा मारून गंभीर दुखापत केली। या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी विवेक राणे यांनी रुग्णालयात मांडवा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना सत्वर अटक केली। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी सांगितले। संपूर्ण घटनेनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना सायंकाळी 5 वाजता अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले होते। सदर आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।